वन्दे विष्णु भवभयं सर्वलोकैकनाथम् वर्णनामृतसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणी विनायको भवानी शङ्करो वन्दे सदा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ते सिद्धास्वान्तसमीश्वरम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं कलावज्ञजीवोद्धरावतारं कलङ्कान्ततेजोधिकामोदिवक्त्रम् खलानीशबाधापनोदारदक्षो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणुमहासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे
गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो भगवते वासुदेवाय सुख महाप्राज्ञ सर्व सिद्धांत विप्रभो आख्यायिने कथासारम् पुराणानां विशेषतः अखिल कोट ब्रह्मांड नायक षडीवर ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा यांच्या दरबारामध्ये चालत असलेली श्री शिव महापुराण आज आपली कथा जवळजवळ पूर्णाहुतीकडे प्रस्थान करणार. गेल्या 6 दिवसापासून भगवंताच्या असीम कृपेनं त्यांच्या कथा आपण श्रवण करत आलो आहोत. कोण जाणे कोणाकडे उपासना, कोणाच्या माध्यमातून घडलं, कसं घडलं, काय घडलं, सद्बुद्धी ठेकुटी म्हणून आहे. अंतःकरणामध्ये विषय निर्माण झाला. कथा, शिवपुराण कथा पंढरपूरला करायची. यजमानांना सांगितल्यावर त्यांनी तात्काळ होकार दिला आणि आज जवळजवळ पूर्ण केला म्हणून पूर्णाहुतीकडे आपली कथा प्रस्थान करणार आहे. महात्मे सांगतात म्हणून एकदा बृहस्पती आणि इंद्र भगवान शंकराच्या दर्शनासाठी जात आहेत. माझ्या भगवंतानं, शंकरानं चौकीदाराचं रूप धारण केलं
आणि त्यांची परीक्षा घ्यायची म्हणून पुढे बसा, पुढे बसा, या पुढे. आज जवळजवळ 6 मावल्या जालन्याच्या पुढं देवगड राजा आमचे नेतृत्वले श्री हरिभक्त परायण शिवाजी महाराज मुंडे, आमचे पुत्रतुल्य श्री हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज आगाव यांचा परिवार या ठिकाणी येऊन उपस्थित झाला आहे आणि त्यांच्या समवेत त्यांचे गावकरी. तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. बृहस्पती इंद्र भगवान शंकराच्या दर्शनासाठी येत आहे. शंकर भगवंतांना इंद्राची परीक्षा, यांची दोघांची परीक्षा पाहायची म्हणून गेटवर स्वतःच थांबले. आणि भगवान शंकरासोबत इंद्र बोलताय, विचारणा केली, मध्येच अडवलं, विचारणा केली, कोण आहे तू? कौन है आप? कस त्वम वो प्रभु, आप कौन है? नाव काय? भगवान शिवजी कैलास पर्वतावर आहेत ना. इंद्राला फक्त प्रश्नच करायचे आणि या बाबानं बोलायचंच नाही, मौन धारण केलेलं. तपस मग पुन्हा विचारलं, अरे मी तुला प्रश्न करतोय, विचारतोय, तू का बोलत नाही? तपस्वी बाबाचं मौनच. इंद्रानं पुन्हा 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 बोलण्याचा प्रयत्न केला, विचारण्याचा प्रयत्न केला, पण महात्मा भगवान शंकर काही मात्र बोलायला तयार नाही. इंद्राला राग येऊन गेला आणि राग आल्यानंतर मारायला लावले, हात उचलला. म्हणतात भगवंत दिगंबर स्वरूपात उभे, तपस्व्याचे गेटमन म्हणून राग आला. इंद्रानं भगवंतावर हात उचलल्याबरोबर भगवंताला अत्यंत क्रोध येऊन गेला आणि माझ्या भगवान शंकरानं तिसरा डोळा उघडला आणि त्या तिसऱ्या डोळ्यातून क्रोध अग्नी बाहेर आली. क्रोध अग्नी बाहेर आले. बृहस्पतीनं ओळखून घेतलं. बृहस्पतीनं स्तुती केली भगवंताची, देवा देवा देवा, हरी नमो देवाधिदेवाय महादेवाय तस्मै महेश्वराय प्रभो त्र्यंबकाय कर्पूरदिने. बृहस्पती महाराज भगवान शंकराची स्तुती करतात. भगवान शंकराच्या चरणावर वाकले, झुकले. इंद्राला क्षमा मागायला सांगितली. भगवान शंकराने सांगितलं, हे महात्मा, मी सर्व आवरू शकतो, पण ही माझी क्रोधाग्नीची ज्वाळा आहे तिसऱ्या नेत्रातून बाहेर आलेली, मला आवरणं ती शक्य नाही. या क्रोधाग्नीला मी टाकू कुठे? जर पृथ्वीवर फेकली तर पृथ्वी लयात जाईल, शिल्लक राहणार नाही.
हे क्रोधाग्नीचा मी वापर कुठे करू? महात्म्यानं सांगितलं हात जोडून बृहस्पतीजीने, महाराज असं करा, ह्या तुमची क्रोधाग्नी ना समुद्रात फेका. अग्नी पाण्यात टाकलं काय होते? शांत विसते. हा क्रोधाग्नी तुम्ही समुद्रात फेका. आणि समुद्रात फेकल्यानंतर भगवंतांनी क्षीरसागरामध्ये ती क्रोधाग्नी फेकली आणि ते अग्नी समुद्रात फेकल्याबरोबर 10 कथा शक्ती जिच्यामध्ये निर्माण झाली होती, दुसऱ्याला जाळून खाक करणारी, पण पाण्यात फेकल्याबरोबर त्या अग्नीचं परिवर्तन एका शिशूमध्ये झालं. एका बाळात ते अग्नीचं रूपांतर झालं. ते मात्र रुदन करायला लागलं, ते रडायला लागलं. आणि जेव्हा रडायला लागलं महाराज, तर म्हणतात धरती कापायला लागली, पृथ्वी हालायला लागली. त्या बाळाचं रडणं ऐकून सर्व 33 कोटी देवी देवता एकत्रित झाले. आवाज कुठून येतोय? रडण्याचा एवढा आवाज? लहान लेकराचा आवाज आहे. सर्व देवता एकत्रित झाले आणि सर्वांनी मात्र लगेच तिकीट बुक केले, पृथ्वी तलावर आले. आणि पृथ्वी तलावर आल्यानंतर ते बालक समुद्राच्या काठात होतं. म्हणून प्रत्यक्ष ब्रह्मदेव येत आहेत, ब्रह्मदेव आलेले म्हणून समुद्र त्या ठिकाणाहून प्रगट झाला. आणि समुद्राला ते बालक घेतलं आणि ब्रह्मदेवाच्या मांडीवर दिलं. अत्यंत सुंदर तेजस्वी हा जो विषय घडला, हा ज्याला आपण गंगासागर म्हणून प्रचलित आहे, आपण दर्शनाला जातो, त्या ठिकाणी हा विषय घडला. ते बालक ब्रह्मदेवाच्या मांडीवर दिलं आणि ब्रह्मदेवाच्या मांडीवर दिल्यानंतर त्या बालकाला पाहिलं आणि सागराला विचारणा केली, हे बालक कोण आहे, कुठून आलं, कसं आलं, कुणाचं आहे? सागराने हात जोडले, हे ब्राह्मण, हे बालक मला गंगा सागराच्या तटावर सापडलं, अकस्मात प्राप्त झालेलं आहे. हे कोण आहे मलाही माहित नाही. ब्रह्मदेव त्याला निरखून पाहतायत, त्याच्याबद्दल शंका कुशंका निर्माण करताय. तेवढ्यात त्या बालकानं ब्रह्मदेवाचं नरडच पकडलं. ब्रह्मदेवाचा गळा पकडला. ब्रह्मदेव बेचैन झाले, अरे सोड 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 सोड. बालक मात्र हात सोडायला तयार नाही, घट्ट पकड. मोठ्या साहसानं आपली सुटका त्या बालकाकडून करून घेतली. ब्रह्मदेवाच्या डोळ्यात अश्रू आले. ब्रह्म म्हणू लागले, हे सागरा, या पोरानं तर माझ्या डोळ्यातूनच पाणी आणलं, या मुलानं माझ्या डोळ्यातून पाणी आणलं, याचं नामकरण केलं का? म्हणे नाही महाराज, तुम्हीच कृपा करा. याची परिस्थिती तुम्हाला आली ना, याची कृपा तुम्हीच करा. हात जोडले सागरानं. ब्रह्मदेवानं सांगितलं, यानं माझं नरड पकडलं, माझ्या डोळ्यातून पाणी आणलं, मेरे नैनों से जल आया, इसीलिए मैं इसका नाम जालंधर रखता. जालंधराची होती, याचं नाव जालिंदर ठेवा. समुद्रानं त्या जालंधराचं पालन पोषण केलं. घनघोर तप केली, साधना केली, वर मागून घेतले. जालंधरचं पुढे चालून लग्न झालं. काल निमीची मुलगी
कालनेमी. या कालनेमीची मुलगी, तिचं नाव वृंदा. वृंदासोबत जालंधरचं लग्न झालं. अत्यंत महान तपस्वी जालंधराची पत्नी वृंदा. घनघोर तप केल्यानंतर वरदान मागून घेतले जालंधरनं. राक्षसांची हीच मोठी बिमारी. देवालाच प्रसन्न करायचं, त्याच्याकडूनच वर मागून घ्यायचे, आणि पुन्हा ते राक्षस बर आपल्याकडूनच करून घेतात, आपल्याला विचारून घेतात, आपल्याकडूनच सर्व, आणि आपल्याला कोण आहे? राक्षस. जालंधरनं वरदान मागितले, विष्णूला प्रसन्न करून घेतलं, आणि जालंधरनं सांगितलं, मला तुमच्यासारखी वीरता प्रदान करा. अरे यदि भावुकतिष्ठोऽसि वरमे ददस्मे मद्दिज्ञा मया सार्धं मध्ये सगनो वस. हे प्रभू, जर तुम्ही माझ्यावर संतुष्ट असाल, माझ्यावर प्रसन्न असाल, तर तुमच्यासारखी वीरता मला प्राप्त करा. आणि मी काय म्हणतो, लक्ष्मी माझी बहिणी. बरं जालंधर काय म्हणतोय, लक्ष्मी माझी बहीण आहे, आणि माझी इच्छा आहे, माझ्या बहिणीसोबत तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही माझ्याकडे वास्तव्य करा. काय नातं लावलं जालंधरनं देवासोबत. लक्ष्मी कोण आहे? बहीण. देवाची लक्ष्मी कोण आहे? मग जालंधर कोण लागेल? देवाचा. आणि साल्याचा शब्द कोण मोडतो? इमानदारीनं सांगा, भावावर जास्त प्रेम का साल्यावर जास्त प्रेम? साल्यावर. धन्यवाद. जाऊ दे आपण यांचं प्रेम आपल्या भावावरच असतं का त्यांच्या भावावरच असतं? त्यांच्याच भावावर. आमच्याकडे म्हण, जर का बायकोचा भाऊ आला, जर का बायकोचा भाऊ आला त्याला पुरण, बायकोच्या भावाला पुरण, आणि जर का नवऱ्याचा भाऊ आला त्याला वरण. नवऱ्याचा भावाला वरण, मोड काला, टाक डालडा, हाणपट्ट्या. साल्याच नातं. प्रभू, लक्ष्मी माझी बहीण आहे, आणि तुम्ही माझ्याकडे नक्की या. भगवान नारदजी, सर्व देवी देवता त्या ठिकाणी येत आहेत. वृंदा आहे, वृंदा मान तपस्वी, इतकी तपस्विनी स्त्री आहे. जालंधर बायकोच्या बळावर युद्ध करायचा. कोणाच्या बळावर? बायकोच्या बळावर. विष्णूला प्रसन्न करून घेतलं, शंकराला प्रसन्न करून घेतलं, वरदान मागून घेतले, देवतांना जर जर केलं. देवता घाबरले, काय करावं काय करावं, प्रभू वाचवा वाचवा वाचवा. भगवान विष्णू सांगा म्हणले, बापा, जोपर्यंत त्याची बायको
ही पतिव्रता आहे. तिच्या पातिव्रत्याला जोपर्यंत बाध येत नाही तोपर्यंत जालंधर मरत नाही. कोण कोणाच्या पुण्याने जगत सांगता येत नाही मला. कोण कोणाच्या कोणाच्या नावानं ओळखलं जातं. आताही काही असे महाराष्ट्र ते बायकोच्या नावानं ओळखले जातात. त्याच्यामध्ये प्रकार पडतात. काही सत्कीर्ती नसते, काही अपकीर्ती परिचित असतात. आम्ही बंगल्यावर नाव टाकतो. श्रम साफल्य, आई वडिलांची कृपा, भगवंताची कृपा. आणि काही नुसत्या सासू सासऱ्यांवर जगतात, पण तरी ते लिहित नाही सासू सासऱ्यांची कृपा. जालंधर बायकोच्या बळावर युद्ध करत होता. सांगण्यात आलं भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्ही युद्ध चालू ठेवा. तिच्या पातिव्रत्याला बाधा आणायचं काम मी करतो. मी करतो. स्वतः माझा परमात्मा अरुंदाच्या महालात गेला. अरुंदाकडून सेवा करून घेतली. जालिंदर मारले गेले. भगवान शिवजीव जालिंदरांचं युद्धामध्ये जालिंदर मारले गेलेले. शंखचूड नावाचा या ठिकाणी एक कथा येते. शंखचूड कश्यप मुनी होते. या कश्यप मुनींना एकूण 13 पत्न्या सांगितल्या. त्याच्यामध्ये पहिला नंबर येतो धनु. धनु, काष्टा, दिती, अदिती, धनु, काष्टा, अशा एकूण किती पत्नी आहेत? 13. त्याच्यामध्ये एक पत्नी, तिचं नाव धनु. ती धनु, तिला एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव विप्रचित्ती. विप्रचित्तीला एक मुलगा झाला. त्याचं नाव दंभ. महान तपस्वी. महान तपस्वी असणारा दंभ, या दंभाला मात्र मुलबाळ झालं नाही. म्हणून विष्णूची आराधना केली. विष्णू भगवंताची आराधना केली. आणि आल्यानं विष्णू भगवंतांना प्रगट झाले. सांगण्यात आलं काय पाहिजे. मागणी केली. महाराज, तिन्ही लोकांना जिंकण्याची शक्ती असली पाहिजे. तिन्ही लोक, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, या तिन्ही लोकांना जिंकण्याची शक्ती फक्त तुमच्यामध्ये. म्हणून मला तसाच पुत्र पाहिजे. भक्ति से युक्त पुत्र मुझे चाहिए. आशीर्वाद देऊन टाकला. तथास्तु. त्यांनी आशीर्वाद दिला. समय प्राण दंभला, त्याच्या पत्नीला एक मुलगा झाला. त्याचं जातक कर्म करण्यात आलं, संस्कार करण्यात आले. त्याचे नाव ठेवण्यात आलं शंखचूड. हे शंखचूड पुष्कर क्षेत्रामध्ये कठोर तप केलं. ब्रह्मदेवाला प्राप्त करून घेतलं. ब्रह्मदेवाला विचारणा केली काय पाहिजे. शंखचूडला सांगितलं ब्रह्मदेवा, मुझे कोई जीत न पाए. मला कोणी जिंकू शकणार नाही असं वरदान. प्रश्न पडतोय असा, आतापर्यंत कित्येक राजे होऊन गेले, कित्येक जन्माला आले, उदंडची झाले, जन्मुनिया
होऊन गेले रावण. प्रत्येकाची अपेक्षा काय होती? प्रत्येकाची अपेक्षा काय? मला कोणी मारायला नको, जिंकायला नको, माझं राज्य राहिलं पाहिजे, माझंच राज्य राहिलं पाहिजे. एक तरी राहिलं ना, एक तरी अपेक्षा. अपेक्षा माणसाच्या, इच्छा. मागणी केली काय पाहिजे? की मला कोणी जिंकूच शकणार नाही असं वरदान द्या. ब्रह्मादीनं शंखचूडाला तथास्तु म्हटलं आणि तथास्तु म्हणत असताना दिव्य श्रीकृष्ण कवच प्रदान करून टाकलं. श्रीकृष्ण कवच प्रदान करून टाकलं. परिणाम, या श्रीकृष्ण कवच मिळाल्यामुळे कोणाकडून आवरला जात नव्हता शंखचूड. श्रीकृष्ण कवच प्रदान प्राप्त झालेले म्हणून सकळ सृष्टीला देवतांना, देवी देवतांना त्रस्त करतोय. युद्धामध्ये कुणाला आटपत नाही. ब्रह्मदेवाला बोलू लागले की काय केलं, काय केलं, काय केलं. त्याचं लग्न झालं शंखचूडचं तुलसी सोबत. याला मारणं शक्य नाही. भगवान शंकराने त्रिमोग नावाचा त्रिशूळ त्याच्यावर चालवणार. तेवढ्यात मात्र आठवण करून दिली की सावधान, त्याला मारणं शक्य नाही. का? त्याच्याकडे श्रीकृष्ण कवच आहे. भगवंतानं ब्राह्मणाच्या रूपात गेले आणि त्यांच्याकडून भिक्षामध्ये श्रीकृष्ण कवच मागून घेतलं. आणि श्रीकृष्ण कवच मागितल्यानंतर भगवान शंकराने त्याचा काय केला? वध केला. अशा प्रकारे माझा परमात्मा येन केन प्रकारे राक्षसांचा नायनाट करतायत. अंधकासुराचा वध केला, बाणासुराचा वध केला. असे राक्षस मारत मारत आमच्या परमात्माची ही दिव्य कथा आपल्याला श्रवण करायची. नंदिकेश्वराची कथा येते. आज नुसतं गाडी धावणारी बरं. आज तो का म्हणे कुठे धावा, भगवंतानं अष्टमूर्तीची कथा आहे, अर्धनारी नटेश्वराची कथा येते. भगवान परमात्म्याचे काही व्यासावतार आणि शिव अवतार यांची यादी दिलेली. 28 कल्प आहेत आणि ते व्यासनारायण एवं शिव अवतार या दोघांचं वर्णन केले. 28 कल्प. नंदिकेश्वर सांगतात की हे सनतकुमार, हे चरित्र स्वयं भगवान शिवजी ब्रह्मजीला सांगतात की प्रथम कल्प जेव्हा निर्माण झालं त्या प्रथम कल्पाचे प्रमुख स्वयंभू म्हणूयात. स्वयंभू म्हणू नामक व्यास, तदनंतर ब्राह्मण आणि श्वेत नामक अवतार शेवटचा लुंगा यादी दिली. ती यादी पाहायच्या अगोदर आपण सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं हरी
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय भगवान परमात्मा भगवान शंकर आणि व्यास अवतार 28 कल्पची यादी दिलेली 28 कल्प व्यास अवतार आणि शिवांचा अवतार व्यास अवतार स्वयंभू म्हणून शिव अवतार श्वेत मुनी सत्य प्रजापती शिव अवतार सुतार व्यास अवतार भार्गव शिव अवतार दमन अंगिरा सुहोत्र सविता कंकयोगी मृत्यू लोकाक्षी षट्कृत विभुज योगेश्वर वशिष्ठ दधिवान शाश्वत ऋषभ त्रिधामा त्रिवत तप 28 शेतजा अत्री नारायण बलिमुनी रक्ष गौतम त्रयारूपी वेदशिरा देव गोकर्ण
देव कृतंज, गोवासी, ऋतुंजय, शिखंडी, भारद्वाज मुनी, माली, गौतम, अट्टहास, वाचस्रवा, दारुक, पूर्ण 28 यांची यादी दिलेली. शेवटी शक्ती, मुनीश्वर, पराशर, सहिष्णू, जातकर्ण्य, सोमशर्मा, महाविष्णू, पराशर पुत्र आणि शेवटी लुंकुली असे एकूण 28 कल्प सांगितले. तदनंतर भगवान शंकराचे दश अवतार फक्त नावाला सांगितले, पण भगवान शंकराचे अनेक अवतार आहेत. अनेक अवतारांमध्ये, दश अवतारामध्ये भगवान शंकराचे मुख्य प्रमुख 10 अवतार: महाकाल, महाकाली, तार महादेव, तारा, भुवनेश्वर, भुवनेश्वरी, विद्येश, षोडश्री, श्री विद्या, भैरव अवतार, भैरवी, छिन्न मस्तक, छिन्न मस्तिका, धूमवान महादेव, धूमावती. या धूमावतीचं वैशिष्ट्य सांगितलं गेलेलं आहे. धूमावती देवी, या धूमावतीचं वैशिष्ट्य असं आहे की सौभाग्यवती जी स्त्री आहे तिला हिच्या दर्शनासाठी बंदी आहे. सौभाग्यवतीच्या माता आहेत, त्या मातांनी या धूमावतीचं दर्शन घ्यायचं नाही. बगलामुखी, मातंग शिव, मातंगी, कमल महादेव आणि कमला या दश अवतार भगवान शंकराचे सांगितलेले. तरी येत दशावतारां महात्म्यं वर्णितं मुने सर्व काम प्रदं ज्ञेयं तन्शास्त्रं दिगभरती. या 10 अवताराची कथा जो श्रवण करतो, ऐकतो, भगवान परमात्मा त्या ठिकाणी. तदनंतर एकादश रुद्र देवाचा अवतार, पुन्हा दुर्वासा कुणाचा अवतार? भगवान देवाचा. आणि पुन्हा हनुमानजीचा अवतार. हनुमानजीचा अवतार कुणाचा आहे? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये फार महत्व दिलेले. जगद्गुरु तुका म्हणे रुद्रा अंजनीची कुमारा. भगवान शंकर म्हणजेच महारुद्राचा जो अवतार आहे भगवान शंकर आहे. भगवंताचे अनेक अवतार सांगितले गेलेत, अनेक अवतार. तुम्ही आपण श्रवण करत असतो हरी अनंत, हरी कथा अनंत. माझ्या परमात्म्याचं ज्योतिर्लिंगाची कथा आली. 12 ज्योतिर्लिंग. हरी एतेषां चैव महात्म्यं वक्तुं वर्षतैरपि शक्यते न मुनिश्रेष्ठा सत्तापि कथायामिव. सुतजी महाराज सांगताय शौनकादिक ऋषींना की हे ऋषींनो, शेकडो वर्षानंतर या 12 ज्योतिर्लिंग किंवा महात्मे जे आहेत यांचं जर वर्णन केलं, तुमचं कितीही काही पाप असो ते नष्ट होतं. 12 ज्योतिर्लिंग सौराष्ट्रे सोमनाथांच श्रीशैल्य मल्लिकार्जुना उज्जैन महाकाल
ओंकारेश्वरं केदारो हेमरुष्णे डाकिन्यानां भीमशंकरा वाराणस्यां च विश्वेशात् त्र्यंबके गौतमी तटे वैद्यनाथां तसित भुवनागेशो दारुकावने शेतु वंदे च रामेश्वर कृष्णेश्वर च शिवालय 12 ज्योतिर्लिंग आहे. या 12 ज्योतिर्लिंगाची फलश्रुती सांगण्यात आली. कोणत्या ज्योतिर्लिंगावर गेल्यानंतर त्या ठिकाणाचं फल काय? सोमनाथ सौराष्ट्र सर्व पाप मुच्यते, सर्व पापांचा नायनाट होतो. या ठिकाणी गेल्यानंतर मनुष्य रोगमुक्त होतो. क्षयरोग, कुष्ठरोग, विनाश, अभिष्ट जेही काही आपल्यावर विचित्र ज्या काही शक्ती असतील, जे आपल्याला घातक ठरणारे असतील, त्यांचा नायनाट होतो. कुठं गेल्यानंतर? सोमनाथ सौराष्ट्र. मल्लिकार्जुन श्रीशैल्यम तिथलं काय? या ठिकाणी गेल्यानंतर धनाची प्राप्ती होते, रोगमुक्ती होते आणि संपूर्ण तुमच्या इच्छा ज्या काय असतील, कामना काय असतील, त्या पूर्ण होतात. या ठिकाणी गेल्यानंतर महाकालेश्वर, उज्जैन, या ठिकाणी गेल्यावर इथलं दर्शन केल्यानंतर तुमच्या स्वप्नातही तुम्हाला दुःखाची प्राप्ती होणार नाही. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं महत्व. ओंकारेश्वर, इथं सर्व मनोकामनेची तृप्तता होते. मातृगर्भ वसे नाही, म्हणजे एकदा का ओंकारेश्वराचं दर्शन झालं की पुन्हा जन्म मरणच नाही. आईच्या गर्भातलं दुःख याचा नायनाट होतो. कोणी म्हणे मग मला आईच्या गर्भात यायचं नाही का? काय सांगू गर्भीची आत मज भोगिता नारायण मांसमळ मूत्र जा तुझ क्षणोक्षणाद्यात से माझ्या सोयीत आईचं गर्भातलं दुःख यातना नष्ट होते. ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं. पाचवं किती झाले? 4 झाले ना. आता पाचवा केदारेश्वर बद्रीवने. या बद्रीनाथाची जर का यात्रा केली तर मनुष्य जीवन मुक्त होतो. केदारेश्वरचं पूजन केल्यानंतर जर तिथलं पाणी जर प्राशन केलं पुनर्जन्म नाही. केदारेश्वर देतात ना तिथं 50 रुपयाला बाटली. कोण कोण गेलं केदारनाथला? केदारनाथ तुम्ही नाही गेला का? नाही ठेवतात, तुम्ही नेलं नाही. महाराज केदार बद्री की ज्ञानोपरायणी वर्णन करतात. महाराज हेमवंतु दोष काय परी जीवित्वाची
तैसे सुचिकोनोय सज्जना, हिमालय पर्वत दोष खातो पण भीती. आम्ही केल्या महाराज यात्रा केल्या, कद्री केदारनाथच्या जवळजवळ 3-4दा जाऊन आलो. या वर्षी जायची तयारी होती. सर्व रेडी झाले होते, पत्रिकाही तयार झाल्या होत्या. जवळजवळ 30-40 लोक तेही तयार झाले होते. पण तिथलं वातावरण ते पावसाचं पाहिलं, कधी बंद कधी चालू, मग माघार घ्यावी लागली. कारण हिमालयाची यात्रा करणं म्हणजे घरी तुळशी पत्र ठेवून जाणं. पूर्वी म्हटलं जायचं, आमच्याकडे ऐराणीत म्हण होती खानदेशात, म्हटलं जायचं काय म्हणायचं, बापू घ्या बद्री पुन्हा सुधरी, नाही ते घ्या गुजरी. जर बद्रीनाथ गेला तर समजून घ्यायचं सुधरून आला, आणि जर नाही झाला तर समजून घ्यायचं तर तिकडेच गुजरला. पण आता सध्या रस्ते वगैरे खूप पहिली यात्रा 2010 मध्ये केली होती. आळंदीला शिक्षणाला गेल्यानंतर पहिली यात्रा नर्मदा प्रदक्षिणा 2002 साली 2002 साली नर्मदा परिक्रमा केली. शिक्षणाला आळंदीला गेलो. व्याकरण पाठ करायचं पहिलंच म्हणजे आळंदीचं व्याकरणावर जोर द्यावा लागायचा. व्याकरण म्हणजे काय, पहिलाच प्रश्न व्याकरण म्हणजे काय. भाषेचा व्यवहार कोणत्या नियमानुसार होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरण असं म्हणतात. अगदी सोप्या भाषेत शुद्ध बोलणं, शुद्ध वाचन आणि शुद्ध बोलणं हे ज्याच्यात शिकवलं जातं त्याला व्याकरण. पण 2002 साली नर्मदा मातेची परिक्रमा केली आणि आता तर अफाट लोकसंख्या. एवढी भीती निर्माण केली होती. नर्मदा प्रदक्षिणा करणं म्हणजे अवघड. पण आता व्यासपीठावरून तुम्हाला सांगतो ते किती अवघड ते बाजूला ठेवा. पण नर्मदा मातेची पायी परिक्रमा करा आणि पायी परिक्रमा केल्यानंतर जर का तुम्हाला नर्मदा मातेनं दर्शन दिलं नाही, तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला. नर्मदा माता प्रत्यक्ष दर्शन देते. ऐकून सांगतोय, ही आज जे बी काही चालू आहे हे तिच्या कृपेनं चालू आहे, तिच्या जोरावर चालू आहे. या ठिकाणी आमचे महाराज कृष्ण महाराज हेही नर्मदा परिक्रमा करून आले. त्या दिवशी जे आपल्या त्या ठिकाणी कार्यक्रमाला आले होते ते तर नर्मदा तटाला दाढीवाले, त्यांनी तर तिथं आश्रमच तयार केला. ताराचंदजी महाराज खाली बसले होते, त्यांनी नर्मदा प्रदक्षिणा केली. हो तुम्ही रोहित महाराज त्यांनी नर्मदा प्रदक्षिणा केली. आमच्या टीम मधले बरोबरीचे जेवढे जवळ 99% सर्वे आता जे बरेच अजून जाणारे आहेतच, पण तरी ते सर्वे मला मान देतात. महाराज याची सुरुवात जर कोणी असेल नर्मदा प्रदक्षिणा करायची सुरुवात तर ते तुम्ही केली असेल. कारण 2002 साली मलाही प्रोत्साहन मिळालं. गणेश भालेराव म्हणून महाराज होते आळंदीत,
गणेश भालेराव, तदनंतर शिवाजी महाराज जगताप, तदनंतर एक सुभाष खाडे, ते ज्ञानेश्वरी मंदिर कोणाचं? केंद्रीय महाराज संस्थानवर त्या ठिकाणी होते. केंद्रीय महाराज संस्थानवर एक सुभाष खाडे म्हणून होते. विष्णू महाराज नंतर आले. विष्णू महाराज केंद्रीय आणि मी एका पाठाचे. खाडे म्हणून होते ते. पांडुरंग महाराज विघ्ने, आम्ही 4-5-6 लोक होतो. आम्ही प्रदक्षिणा 2002 साली त्याचे गणेश भालेराव त्यांनी 2 प्रदक्षिणा अगोदर केल्या होत्या आणि मग आम्हाला घेऊन गेले होते. घरच्यांना कोणालाच माहित नाही. एकाला सांगितलं महाराज तिकडे जो गेला परत याची गॅरंटी नाही, सर्वच त्याग केला, जाऊ दे घर जात. पुढे चालून कथा कीर्तन करायचे आणि कथा कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगायचे जवळ सकळ सिद्ध तव तू आपले सोयीत तीर्थयात्रे जाय. आणि एखाद्याने विचारलं महाराज तुम्ही काय केलं? एखाद्याने विचारलं तुम्ही काय केलं? मग लोकांना सांगण्यापेक्षा अगोदर आपण संस्थेत बसायच्या अगोदर व्याकरण निम्मीच्या वरती व्याकरण पाठ केलं होतं. संधीपर्यंत व्याकरण पाठ केलं आणि परीक्षा द्यायच्या होत्या. परीक्षा द्यायचं सोडून दिलं आणि नर्मदा प्रदक्षिणा निघून. 4 महिने 5 दिवसाचा पायी प्रवास. महाराज चोरांनी काय लुटलं, चिखलात काय फसलो, राम 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 राम. आणि त्यावेळेला प्रत्यक्ष माझी नर्मदाबाई आपल्याला दर्शन द्यायला येते. महाराज आई साहेब जंगलातून चालत असताना घनघोर अरण्य, त्या अरण्यात कोणीतरी पोरगी जिचं जग पशु हिंच पशु, तिथे एखादी पोरगी एखादी म्हातारी जंगलात रस्ता दाखवायला, दुसरं तिसरं कोणी नाही. नर्मदाबाई आहे, भगवान शंकराची कन्या आहे. नर्मदा कोण आहे त्याची कथा आली बरं का. नर्मदा पुराणाची कथा आली. नर्मदा मैया भगवान शंकराची कन्या आहे. भगवान शंकराची कन्या उत्पन्न झाली तर तिनं एका पाय उभं राहून तप केलं, वरदान मागून घेतलं. काय पाहिजे? तिनंच विचारलं तुमची काय इच्छा आहे? भगवान शंकरानं सांगितलं माझी इच्छा आहे तू पृथ्वी तलावर जा. पृथ्वी तलावर. नर्मदेनं सांगितलं मी पृथ्वी तलावर जाईल, पण माझी एक इच्छा आहे. काय? मी पृथ्वी तलावर गेल्यानंतर गंगेत स्नान केल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते. नर्मदा मातेनं सांगितलं नुसत्या जीवाच्या मी नजरेत जरी पडली तरी त्याला मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे. स्नान करणं दूरच, नर्मदा मातेची नुसतं एक नजर टाकली तरी देखील नर्मदेचं काय होतं? मोक्षाची प्राप्ती होते. हो, गंगा ही फक्त काही स्थानावर पवित्र मानली गेलेली. काशीला गंगेला काय महत्व आहे? विशेष प्रकारचे महत्व आहे. आपला हरिद्वारला तिथेही तिला महत्व प्रदान केलंय, पण सर्व ठिकाणी तिला महत्व दिलेलं नाहीये. पण नर्मदा मातेनं सांगितलं मी उगमापासून तर सागरापर्यंत माझं महत्व कमी होता कामा नये. कोणताही जीव असेल त्या जीवाच्या नजरेत नुसतं नर्मदेचं जरी पाणी पडलं तरी मोक्षाची प्राप्ती. सुंदर असं मोक्ष आपल्या नर्मदा मातेचं वर्णन केलेलं आहे. असा एकही ऋषी नाही, एकही साधू नाही, एकही संत नाही की त्यांनी नर्मदेच्या ठिकाणी
ध्यानधारणा केलेली अत्यंत पावन तट नर्मदा मातेचा सांगितलं गेलं. मी नर्मदाची परिक्रमा करत असताना माझ्याकडे नर्मदा परिक्रमा एक पुस्तक होतं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक घाटाघाटाचं मत, इथून एवढे किलोमीटर चालत गेल्यावर तिथं अमुक अमुक स्थान आहे, अमुक अमुक नावाचं स्थान आहे, त्या स्थानाला का नाव पडलं, कशासाठी पडलं, तिथं कोणी तप केलं, प्रत्येक महत्व. आणि मी कधी माझ्या मनाच्या मार्गाने चाललो नाही. ओंकारेश्वरून निघाल्यानंतर बडवानी आणि बडवानी पासून रस्ता वरून जातो. आता वरूनच आहे, खालून कोणीच जात नाही. आम्ही 6 जण होतो, 7. त्याच्यातला एक 3 दिवस चालला, परत आला. मोठे महाराज आहेत, त्यांची माऊली सोहळ्यामध्ये दिंडी असते. ते 3 दिवसाला परत आले. तिथून पुढे बडवानीला गेलो. बडवानीला गेल्यानंतर त्या सुलपाणी झाडीतून जायचं होतं. माझ्याकडे पुस्तक, मी ते पुस्तक वाचलं आणि मी ती वाचल्यानंतर माझी इच्छा, माझं अंतःकरण कधी टकटक व्हायचं नाही. बस जे स्थान आहे ना त्या स्थानावर जायचं म्हणजे जाय. मग ते काही होतं. मग अशा वेळेला आमच्या स्थानमध्ये थोडासा वाद निर्माण झाला. जे गणेशजी महाराज बाजीराव त्यांनी अगोदर यात्रा केल्या होत्या 2 माझ्या अगोदर. तेवढे जायचे नाही महाराज, ते लुटून घेतात, चोरी करतात आदिवासी लोक. मी त्यांना हात जोडून सांगितलं, तुम्ही काही सांगा, मी घराचा त्याग केला, आळंदीला. आता आळंदीचा त्याग केला, नर्मदा प्रदक्षिणा करायला आले. आता जे होईल ते हो, ते देव जाणे आणि नर्मदा मैया जाणे. मला लुटू द्या, अहो महाराज तिकडे घेऊन बसू, काही असो. आणि जेव्हा निघायला लागलो, माझ्या मागे मग शिवाजी महाराज जगताप तपस्वारी, 2 शिवाजी महाराज जगताप, शिवाजी महाराज जगताप 2 होते. एक सतत माऊलीच्या मंदिरात दाढी जटा वाढलेला, ज्ञानेश्वरी पारायण करायचं. आणि एक आपल्या डोंगर गुरुजी त्या ठिकाणी राहायचा. ते त्यातला एक माझ्यासोबत आला आणि पांडुरंग महाराज विघ्ने, तुम्ही नाव ऐकून असाल, ते आले. आम्ही 3 गेलो. पहिल्या दिवशी एक वटवृक्षाखाली रात्रीचा मुक्काम केला आणि तिथून निघालो. पहाटे चालायला लागलो. पहाटे चालायला लागल्या 7 वाजता आम्हाला भिल्लानं अडवलं. 3 काठी होती, इकडे मोठी काठी. बेजाव बेजाव बेजाव, बसा खाली बसा खाली, काठी मारायला प्रयत्न करायचा. आम्ही बसलो. अंगावरचे कपडे घेतले. माझ्या नित्यनेमाची पेटी होती, तुमचं ती पेटी घेतली. देव मला देऊन टाकले परत. म्हटलं मला याचीच गरज आहे. पेटी घेतली. गंज लावायचा आरसा होता, तोही घेतला. फरसांचा पुडा होता, नुकतं यात्रा चालू झाली होती. फरसांचा पुडा तोही घेतला. काही पीठ होतं, करू आपण आपला करून खाऊ, ते पीठही घेतलं. कमंडलू स्टीलचे डबे, त्या दोघांकडे होते नक्षीबाज. माझा साधा होता पण मजबूत होता. त्याने दोघांचं एक तरी ते बाबा पाणी प्यायला, मला एक तरी ते विनंती केली. एक डबा माझाच नेमका परत केला. डबा घेतला. अंगावरचे कपडे महाराज नुसता लंगोटवर 15 दिवस अंकलेश्वर येईपर्यंत नदीच्या काठानं प्रवास केला. लुटून घेतलं काही. नर्मदा प्रदक्षिणा करता करता पुढे चालून पुन्हा आम्ही एकत्रित झालो. लोक आम्हाला सांगायचे, महाराज जरा संभाल के, अभी हमारी बकरी को मगर ले गया. मगर बोल
नर्मदा मातेच्या काठाला. नर्मदा प्रदक्षिणा करत करत आम्ही समुद्रापर्यंत पोहोचलो. तिथून नावेचा प्रवास आणि नंतर मग मी माझे साथीदार जे होते त्यांचा त्याग केला. मला स्वप्न पडलं, तो स्वप्नात माझी आई वारली आणि नंतर अंकलेश्वरला पोचल्यानंतर फोन केला. तर फोन केल्यानंतर घरी कळालं तर स्वप्नात आई वारली, पण स्वप्नात जी आई वारली होती ती खरोखर मधली जी आई कोण असेल ते आमचे गुरुवरे नंतुसिंग बाबा. नंतुसिंग बाबा वारले कळालं. गणेश महाराज बाकीचे बोलायला फोन का केला, फोन का केला, पैसे नाही आपल्याकडे, रागवले. आणि प्रत्येकानं कोणी मोजे कोणी बोटं घेतले, मी काहीच घेतलं नाही. मागं राहायचो, बोलायचं. एके दिवशी त्यांना सांगून टाकलं, रामकृष्ण हरी, हा संसार तुम्ही घ्या. एकाकडे पोळपाट, एकाकडे पातेलं, एकाकडे पीठ, एकाकडे ताट, करायचं स्वयंपाक. त्यांना म्हटलं हा संसार तुम्ही घ्या, आपल्याला चांगलं खाणं काही जमत नाही. तीर्थयात्रा करत असताना आळंदीला मधुकरी यायची, मधुकरीमध्ये एक ग्लास पाणी टाकून भाकर मोडावी लागायची मला. आणि आजही पाणीच टाकतो. आमच्या सौ कधी कधी मीठ जास्त टाकलं भाजीमध्ये, पाणी टाकून घ्यायचा, काला बरोबर खाऊन घ्यायचा. आणि मग जेव्हा त्यांचा त्याग केला, मी सांगितलं आता मात्र तुमचं आमचं वेगळं. मी विचार केला, जर मी आजारी पडलो, काही झालं, हे मला इथून घरी नेतील, घरून आळंदीला नेतील. यांना घर माहित नाही माझं, हे आळंदीला नेतील, आळंदीवरून मला घरी नेतील आणि तिकडे पेटवतील. मग इथे मेलेलं काय वाईट? मरण वाला विदेश का, जहा कोई ना अपना होय, पशु पक्षी भक्षण करे, कोटी यज्ञ का फल होय. नर्मदाच्या काठावर. आणि जेव्हा त्यांचा त्याग केला महाराज, पण माझ्या सोबत त्या ओळखटीत पिशवीमध्ये ताट आला, ताट. काय भगवंत, काय महाराज ती वृत्ती होती की ताट कस काय आला आपल्या ह्याच्यात? आपण तर सर्व दिलं, हा ताट कस काय? मीच माझा म्हणतो, वाल्या ताट ठेवू नको. जर नर्मदा मातेला गरज असेल तर ती खायला दे. ताटाचा कशाला लोक करतो, खाली थाली, हिच्यात काय खाणार? आणि तिनं दिलंच नाही तर. नर्मदाच्या काठाला वीट भट्टी होती, ते आदिवासी पोरं खेळत होते. एका लेकराला बोलून घेतलं आणि त्याला ताट दिला, घेऊन जा. त्या पोरेच्या बाबाजी बाबाजी वो थाली लेके जाओ, सांग मैया नर्मदे रहने दो. पक्का विश्वास नर्मदे मातेवर टाकला. माझी नर्मदा मैया आहे, तिची इच्छा असेल तर खाऊ घालेल मला. कधी उपाशी झोपू दिला, कधी उपाशी झोपू दिलं. एक प्रसंग सांगतो, पुढे चालतो. एक प्रसंग जसं सांगायला गेलं ना, इथून पुढे सप्ताह होईल आपला. आणि आलेला अनुभव आहे नर्मदा मातेची. एकादशी होती, मध्य प्रदेश, बुधनी जिल्हा. एकादशीच्या दिवशी चालत होतो आणि कधीच गाव पाहत नव्हतो. रस्ता दिसायला लागला की चालायचं, आणि अंधार पडायला लागलं की थांबायचं. गावाचा विचार नाही. लाकडं गोळा करायचे, लाकडं पेटून द्यायचे नदीच्या काठाला आणि त्या लाकडांजवळ झोपायचं. थंडी असायची महाराज, लंगोटची कसणीची गाठ सुटत नव्हती. बारीक अशी बर्फाची थरी असायची नदीत, पात्रात थंडी. स्नान केलं अगोदर शेकोटी करावी लागायची आणि मग नर्मदेत डुबकी मारायची आणि परत हात शेकायला, आणि तेव्हा ती गाठ सुटायची, तेव्हा कपडे बदलायचे. इथून तर नाथ मंदिरापर्यंत जर चालत गेलो, दुपारी 2 वाजता
इथून नाथ चौकापर्यंत जर चालत गेलं तर आपोआप खाली पडत होतो, पाय गारठले जायचे, एवढी थंडी. तो विचार करा तो माहोल कसा असेल. लाकडं पेटून कधी कधी त्या लाकडांचं रात्रभर झोपायचं. आपल्या गावात कुत्रे भोगतात तिथे कोले भोगायचे जंगलात. एकदा का असा प्रसंग, सगळ्यात जास्त अंधार झालं, लाकडं भेटत, लाकड दिसत नव्हतं. जंगलात पुढे जायचं, दिशेची तिथे आलं, एका ठिकाणी लाकूड दिसलं, घेतलं, ते लाकूड पेटवलं आणि रात्रभर झोपलो. आणि सकाळी उठून पाहतो कृष्ण महाराज, सकाळी उठून पाहतो माझं डोकं कुठे होतं. कोणीतरी प्रेत पेटवलं होतं, ती राख गोळा केली होती, त्याच्या छातावर रात्रभर डोकं ठेवून झोपलो होतो, उशी समजून. ते हाडकं दिसले, अंगाला काटा झाला माझा. तो बापरे, नर्मदाबाईने रात्री काही होऊ दिलं नाही, आता कशाला काही होऊ दिलं आपल्याला. स्नान केलं, निघालो. नर्मदा माताचं दर्शन, महाराज मैया अपरंपारे. काय ते भक्त गीत गातात तिकडचे. मैया अमर कंटक वाली तो बोली वाली, मैया अमर कंटक वाली तो बोली वाली, पूरी मगर परची सवारी हाथ कमल का फूल, मैया अमर कंटक वाली तुम हो बोली वाली, मैया अमर कंटक वाली तुम हो बोली वाली। सबको देती रिद्धि सिद्धि हमें दई क्यों, सबको देते देते हमें दई क्यों, मैया अमर कंठ वाली तुम हो बोली वाली, मैया अमर कंठ वाली तुम हो बोली वाली। भूरी मगर पर की न सवारी हाथ कमल का फूल, मैया अमर कंटक वाली। सर्वांना रिद्धी सिद्धी देणारी नर्मदा मैया आम्हाला का विसरली. नर्मदा मातेचे भक्त गीत गातात. एकादशीचा दिवस, पहाटे चालतोय, घनघोर जंगल आहे, जंगलातून चालतोय. दिवसाला 30-40 किलोमीटर चालायचं. पण एकदा का जागेवर बसलो आणि जागेवर बसून हरिपाठ करायचो. मात्र ठिकाणावर जाऊन आपले गुडघे वाढून त्या आसनावर बसलो की हरिपाठ झाला. हरिपाठ झाल्यानंतर इथून तिथपर्यंत यायची ताकद नसायची. पण सकाळ झाली न झाली की नवीन चैतन्य आला. चालता चालता कोणीतरी अंगावर शाल वगैरे टाकलेली, दिवसा 1:30-2 वाजता स्वतःहून आवाज दिला मला, नर्मदे हर बालक भगवान. मला तिकडे बालक भगवान म्हणायचे. अगोदर उंची कमी, आणि त्यावेळेला मी तीर्थयात्रा केली, त्यावेळेला माझं वय होतं 20 वर्षाचं. किती? 20 वर्षाचं वय. आणि लहान दिसायचो. सर्वेचे सर्व मला तिकडे साधू ऋषी मुनी, नर्मदे हर बालक भगवान मैया, नर्मदे हर बालक भगवान, त्या नर्मदे हर मैया. एक केला लो केला और सेक के खाने ना आप. कच्ची केळं दिली, मी कच्ची केळं घेऊन घेतली. पुढं गेलो, कचरा गोळा केला, ती भाजली, खाऊन घेतली आणि निघालो. संध्याकाळी तिथं गेल्यानंतर बसलो, थांबून हरिपाठ केला. आणि मग स्वतः बोलायला कोणी नाही, एकटाच होतो, कोणाशी बोलला. मग स्वतःला प्रश्न केला, वाल्या काय, वाल्या कोण. शास्त्र सांगतं स्वतःचं नाव घेऊ नये, आपल्या गुरुचं नाव घेऊ नये, पत्नीनं पतीचं नाव घेऊ नये, आणि पतीनं देखील पत्नीचं नाव घेऊ नये. तुम्ही घेता काय नाव, काय
मी नाव घेतो, पण मी तो पण वेगळं नाव ठेवलं मी. आणि सर्वांना माहिती मी काय नाव घेतो. काय घेत म्हणतो? हमारी गंगा तो घर पर है. घेऊन मीच माझा प्रश्न केला स्वतःला, वाल्या कच्ची किली आली कुठून? सकाळ पहाटेपासून निघालोय, जिथपर्यंत नजर जाईल जंगलात डोंगर आहे, पूर्ण बुधनी डोंगर आहे, लाकडाचं एकम एक वस्तू बुधनीला भेटते. लाकडी तिथे मोठमोठी दुकान आहे, तिथून तर लांबच जवळजवळ 3-4 किलोमीटर त्यांच्या लाकडाच्या दुकानी. काठ बनवणारे नक्षीबाज लाकडं बनवतात त्या ठिकाणी बुधनी. जंगलच जंगल, एकही केळीचा बाग दिसला नाही. कच्च्या केळी आल्या कुठून? देणारी कोण होती? डबुवा म्हणून गाव आहे, त्या गावात जाऊन पोचलो. भूक लागली होती, एका घरी गेलो, सांगितलं नर्मदे हर बाप आणि त्याची मुलगी दोघं जेवण करत होते. बोले बाबाजी आपको बनाना पडेगा. ठीक आहे, हम बना लेंगे. तिकडे काय द्यायचे जेवायला? गव्हाचं पीठ, तुरीची डाळ, मीठ, मिरची, हळद, तेल नाही, मीठ म्हणजे जाड मीठ, लाल मिरची सख्खी कोरडी आणि हळद. त्याच्यात जिरं नाही, लसूण नाही, कांदा नाही, तेल. गौऱ्याने दिल्या, भांडी तुम्हीच द्या, माझ्याकडे काय होतं. गौऱ्या पेटवायच्या, पातेलं ठेवून द्यायचं, त्याच्यामध्ये डाळ टाकून द्यायची, मिरची तोडून टाकून द्यायची आणि मी शिजेपर्यंत एक खडा टाकत राहिलो मिठाचा. पूर्ण समुद्रच उतरला तिथे. गौऱ्या शेकल्या, बट्टीत तयार केली, शेकली. मला पण जमायचं, नुसतं बोलू शकली त्याची. आतमध्ये कच्चं पीठ. जेवायला बसला खारट आणि पीठ सर्व हाताला लागायचं. तसंच कालवलं. कच्चं पीठ खाल्लं जवळजवळ 3 महिने. पण महाराज पोटाचा त्रास नाही, कुठला आजारी पडलो, सर्दी, खोकला काय. हो, तुम्हाला कसं माहिती? जी इच्छा आहे तुमची ऐकायची. तसंच खायचं. पुढे चाललो, दररोज गावाच्या बाहेर 3 किलोमीटर वरती गेलो. गावातून कुत्रा आलं तरी दिसेल डबल रस्ता आहे, जायचं कुठं. आणि म्हणून वाट पाहिली. 1 तास झाला, 1.5 तास झाला, अचानक कोणीतरी बाई जवळून येताना दिसली, अंगावर शाली. इतका लटलट कापायला लागलो की नर्मदा मई आहे, दुसरं कोणी नाही. पण जीव आहे ना, यांना पाप केलेलं आहे. रस्ता बदलला त्या माऊली. पाय धरायचे आपण आता. रस्ता बदलला, आवाज दिला, नर्मदे हर मैया, नर्मदे हर बालक भगवान, मैया मुझे कन्हैया घाट जाना है, ये रास्ते से चले जाओ बालक भगवान, यही रास्ते से जाओ. आणि त्या रस्त्यानं गेलो, त्या कन्हैया घाटावर पोचलो. तिथं बंगाली माटमा जटादारी, एवढ्या जटा त्यानं बांधलेल्या एवढ्या. आणि त्यानं मला पाहिलं कृष्णाजी महाराज लागूनच पड़ता, आओ बालक भगवान, आओ आओ, आज हमारी कुटिया आप पावन करो, आप आओ पधारो, आज आप तो भाग्यवान है, आज तो आपको नर्मदा मैया ने दर्शन दे ही दिया. आता ती घटना घडली कुठे आणि महात्मे मला सांगताय तिथे. आनंदाला पारावर रात्रभर झोपले. नर्मदा माता रक्षण करते, नर्मदा माता दर्शन देते. जर पायी परिक्रमा केली, जर तुम्हाला नर्मदा मातेनं दर्शन नाही दिलं तर देहांत प्रायश्चित्त भोगायला नाही. फक्त पायी परिक्रमा करा. एकदा नर्मदा मातेला समर्पित करा. नास्तिक जे असतील, देव न मानणारे, त्यांना म्हणावं एकदा तुम्ही नर्मदा परिक्रमाला जा, देवाचं अस्तित्व कळेल. महाराज
देवाचं अस्तित्व आपल्या पंढरपूरच्या वारीत कळत नाही का? लाखोनं समाज चालतो, कोण उपाशी राहतो? देव राखील तया मारील कोण, न मुळे काटा बाबांनी विचारणा केली, चिखलात बसलेले तेव्हा तुम्हाला कोणी काढलं? सांगतोच, माहेश्वर अहिल्या देवीचा घाट, मोठा घाट बांधलेला आहे अहिल्या देवीचा. आणि त्या घाट समाप्त झाला, पुढे निघालो आणि पुढे गेल्यानंतर गावातलं ते सांडपाणी नदीत सोडलेलं तिथं काही खड्डा केलेला, तो खड्डा केल्यावर मासे धरण्याने आणि तो गाळ बाजूला टाकला होता. गाळ सुकला, कोरडा झालेला आहे. मी चालतो, हातानं काठीनं टोचून पाहायचं, कडक लागलं तरच पाऊल टाकायचा, नाही तर टाकायचं. मी काठीनं टोचलं, कडक लागलं आणि जसा पाय ठेवला तसा गुडघ्यापर्यंत त्या चिखलात गेलो. तिथून निघायचा प्रयत्न केला, कमरेपर्यंत गेलो, चिखलामध्ये फसत चाललो. तो गाळ होता सुकलेला, मी त्याला मिठी मारली आणि त्याला मिठी मारून निघायचा प्रयत्न करायला लागलो. आणि मग माझं लक्षात आलं, मी ज्याचा सहारा घेतलेला आहे, मी त्याच्या सकट खाली जातोय, इतका गेलो. आणि म्हटलं आता संपलं आयुष्य, आता पुन्हा आनंदी नाही, माय नाही, बाप नाही, पावली आता बस विषय संपला आपल्याला. ज्ञानदेवाप्रमाणे समाधी संजू. दुपारचे 2 वाजलेले, खोल दरी, ते आवाज जरी दिला कुणाला आवाज पोचणार नाही, ऊन तापलेलं आहे. अशा वेळेला कोण आठवणार? भगवंताशिवाय, नर्मदा मातेशिवाय कोणाची आठवण आहे? काठी आपण चिखलात फसवली, जर तिला उपसली, जसा चिखल लागतो, मलाच कळालं नाही, मी पलीकडे येऊन उभा झालो. उपसलं जसा काय, मला चिखलात पूर्ण कपडे खाली, वरती कसा आलो काय आलो अजून कळालं नाही. तिथेच लोकांना घातलं नर्मदे मातेला. त्याच जागेला लोकांनी घातलं, दर्शन घेतलं, स्नान केलं आणि पुन्हा परिक्रमा करायला पुढचा मार्गक्रमण केला. न वजे वाया काही केली या तीर्थ, अथवा कव्रत वाया न वजे. मी ज्ञानी नाही, मला कोणत्याच प्रकारची माझ्याकडे कला नाही, पण आज जेही चालतंय, माझे मित्रमंडळी त्याला साक्षीदार आहेत. मी पाराला जाणार आहे, पाराला जाणार. आळंदीत असताना कशाला जायचो, माझे मित्रमंडळी कोणी गायन, कोणी वादक, कोणी काय. देव सर्वाला सर्व देत नाही वर, पण गुरुदेवाची कृपा, नर्मदे मैयाची कृपा, आणि भविष्यात मला क्रम करत असताना मला माणसं चांगली भेटली, देवासारखी माणसं भेटली. मला देव नाही भेटला, पण देवासारखी माणसं भेटले. आजूनही पुढं असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या. बाकी काही खराच तीर्थयात्रा श्रेष्ठ. माझ्यासोबत आता यांनी जवळजवळ 4 धाम, आता नरेंद्र पाटील तेव्हा सांगितलं त्यांनी की डबल 4 धाम केले माझ्यासोबत, डबल. आणि आता 3 वर्षापासून मागे लागलेले ते. कशासाठी? नर्मदा प्रदक्षिणा 3 वर्षापासून. घेऊन चला ना, घेऊन चला ना, घेऊन चला. मला भीती वाटते लोकांचं, काय करावं काय करावं. पण मग यावर्षी चालू आहे विचार. दीपावली झाल्यावर त्यांना सांगितलं जायचं, पण एकच गाडी, 40-50 लोक, जास्त गर्दी नको, एकच गाडीनं जायचं आणि नर्मदा प्रदक्षिणा करून यायचं. हा गाडी येणार, चालेल, डन. 15 दिवसाचा प्रवास आहे, जाऊ आपण.
माधुरीताई, तुमची इच्छा होतं पूर्ण या वर्षी. चला, तीर्थयात्रा फार मोठं फल सांगितलेले. आपल्या तुकोबरायचा नाटकाचा अभंगच आहे. चला, केदारनाथाचा आपला चालू होतं. केदारनाथ पासून आपला चिंतन सुरू. आपण थोडं बाजूला गेलो असो. पुढे नर्मदा कथा येणारच होती. आपण आता सांगून टाकलं महात्म्य. सुलपानेश्वर महादेव कुठे कुठे कोणते कोणते देवाची स्थापना केली, कोणते कोणते त्यांना नाव काय दिलं, अयोध्येत कोणते, गंगेत नाव काय, काशीला नाव काय, प्रयागला नाव काय. त्याच्यामध्ये नर्मदेश्वर म्हणजे आपल्या ठिकाणी शूलपानेश्वर त्या ठिकाणी आहे. चला पुढे. बद्री केदारनाथची यात्रा केल्यानंतर काय होतं, तर त्या ठिकाणी पूजन केल्यानंतर तिथलं जल केदारनाथ मंदिरावर केदारनाथाचं दर्शन घेतलं की मंदिराच्या पाठीमागे जे पाणी आहे त्या ठिकाणी ते पैसे घेतले, ती बाटली भरून दिले. ते पाणी पिल्यानंतर पुनर्जन्म आपलं होणं शक्य नाही. भीमाशंकर डाकिन्य या ठिकाणी दीनहीन दुखी त्यांना त्यांच्या या दीनहीन त्या विपत्तीचा नाश होत असतो. काशीला विश्वेश्वर हजारो किती तुमचं पाप असू द्या, त्या ठिकाणी काशीला गेल्यानंतर भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती निश्चितच आहे. आपले ज्ञानोबराय सांगतात, सुचित्त काशी मोक्ष देऊन उदार, काशी होय तीर परी वेचेला शरीर ती लावे. त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती होते. त्र्यंबकेश्वरला भक्तिपूर्वक पूजन दर्शन केलं, प्रणाम केला. तिथं गेल्यानंतर संपूर्ण कामना इच्छा पूर्ण करतो. त्या ठिकाणी परलोकाची प्राप्ती होते. वैद्यनाथ त्या ठिकाणी आपण पापातून मुक्त होतो. नागेश्वरी दारुकावरून त्या ठिकाणी देखील सर्व कामना पूर्ण होतात. सेतुबंध रामेश्वरम ज्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वतः भगवान परमात्म्याने त्या लिंगाची काय केली, स्थापना केली आणि त्याला नाव दिलं. काय नाव दिलं? रामेश्वरम. रामेश्वरम नाव का दिलं विचारणा केली. का नाव दिलं तर भगवान रामचंद्र सांगतात, रामाचा जो ईश्वर इति रामेश्वर. पार्वतीने विचारलं, प्रभू रामेश्वर नाव का? पार्वती मातेला भगवान शंकर सांगतात, पार्वती अगं राम ज्याचा ईश्वर इति रामेश्वर. भगवान शंकर म्हणतात, राम ज्याचा ईश्वर इति रामेश्वर, आणि भगवान रामचंद्र म्हणतात, रामाचा जो ईश्वर इति रामेश्वर. आणि नंतर कृष्णेश्वर शिवालय त्या ठिकाणी पूजन केल्यानंतर सुखाची प्राप्ती होते. असे या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाची कथा आलेली. काशीला कोणते लिंग स्थापन करण्यात आलेले? काशीला भगवान शंकर त्या ठिकाणी काशीला काय म्हटले, मी त्या दिवशी नाव सांगितलं, अविमुक्त क्षेत्र. अविमुक्त काशीला नाव दिलेले. त्या ठिकाणी वाशेश्वर, तिलभांडेश्वर असे त्या ठिकाणी नाव दिले. संगमेश्वर, तदनंतर बटुशेर, पुरेश्वर, सिद्धनाथेश्वर आणि वृंदावनाला त्या ठिकाणी गोपेश्वर. स्वतः भगवान परमात्मा ठिकठिकाणी गोपी बनून गेलेले. माझा परमात्मा त्या ठिकाणी गेले. तदनंतर व्यासेश्वर, अयोध्या प्रयागामध्ये ब्रह्मेश्वर, सोमेश्वर, भारद्वाजेश्वर नाव दिलं. माधवेश्वर प्रयाग. अयोध्यामध्ये त्या ठिकाणी लिंगाची स्थापना केलेली. त्या ठिकाणी प्रसिद्ध लिंग नागेश्वर नामक. जगन्नाथपुरीला भवनेश्वर असे या ठिकाणी गंगे आपल्या लिंगांची नावं दिलीत. लिंगाची स्थापना केलेली. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होतेच, याच्यात मात्र संशय नाही. आणि अजून नवीन निघाला आता चालू जे जिकडे तिकडे वारा आहे, एक लोटा जल सब समस्या का हल. अशा प्रकारे या ठिकाणी कथेचं विवेचन करण्यात आलेले. पश्चिम दिशेला विराजमान असलेला शिवलिंग, त्याला गोकर्ण नामक एक क्षेत्र आहे. तिथली एक सुंदर कथा आली, ती तुम्हाला सांगतो.
त्या ठिकाणी गोकर्ण नामक क्षेत्रामध्ये एक मुलगी, तिचं नाव स्वामिनी. ती स्वामिनीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिचे पती वारले, तिला वैंधव्य प्राप्त झालं. मात्र तिनं व्यभिचार करायला सुरुवात केली. अत्यंत व्यभिचार केला आणि व्यभिचार केल्यानंतर महाराज ती मरण पावली. पुन्हा जन्माला आली. जन्माला आल्यानंतर तिला भग पडले. भग पडल्यानंतर त्रस्त झाली, म्हातारी झाली. तिला तिचा सांभाळ करणारं कोणी नाही, तिला खायला कोणी देत नव्हतं. म्हणून ती ज्याच्या त्याच्याकडे जायची, मला खायला द्या, खायला द्या. तिच्या अंगावरची ती भग पाहिली की लोकांना राग यायचा, हाकलून द्यायचं. तिचं नाव जन्माल्यानंतर भग पडली, तिला चांडाली म्हणू लागले. तिचं नाव चांडाली. मग शेवटी कोणीतरी तिला सांगितलं, तुला जेवण पाहिजे का, खायची इच्छा आहे म्हणले. हो, मग गोकर्ण क्षेत्राला जा. गोकर्ण क्षेत्राला गेली. त्या ठिकाणी बसली भिकाऱ्यांच्या रांगेत. अहो काही द्या, खायला द्या, खायला द्या. आक्रोश करायची, रडायची. कोणीतरी एकानं बिल्लपत्र तिच्या हातात फेकून दिलं. बिल्लपत्र तिच्या हातात फेकलं. तिला राग आला. ते बिल्लपत्र घेतलं आणि दिलं फेकून. आणि फेकून दिल्यानंतर नेमकं योगायोग त्या महाबळेश्वर त्या ठिकाणी बाजूलाच एक तिथं शिवलिंग स्थापित होतं. त्या शिवलिंगावर जाऊन पडलो आणि त्याचा परिणाम तिला भगवान शंकराची प्राप्ती झाली. महाबळेश्वर क्षेत्राची कथा आहे. या ठिकाणी अशा प्रकारे कथा, द्वादश लिंगाची कथा आपण पाहिली, शिवरात्रीची कथा आलेली. आणि आता कथा आपली जवळ समारोपाकडे आपण प्रस्थान करतोय. या ठिकाणी भगवान सुतजी महाराज पुन्हा आठवण करून देतात की भगवान शंकराची कथा जो श्रवण करतो, जो त्या कथेचा पूजन करतो, जे कथेचं आयोजन करतात, महाराज त्यांना ब्रह्मलोक प्राप्त होतो. कुणाला खुश करण्यासाठी सांगत नाही. भागवतात श्लोक, आपल्या शिवपुराणामध्ये श्लोक आलेला आहे. जो कोणी शिव कथेचं आयोजन करतो त्याचं 101% ब्रह्मलोकातलं तिकीट कन्फर्म, कुठं जायचं. असं भाग्यवान त्यांना म्हटले जे कथा श्रवण करतात. हरी पुराण, हरी पुराण श्रवणात शंभो निष्पापो जायते नरः. कथा श्रवण करणारा नर अथवा नारी हे पापातून मुक्त होतात. जो कोणी या शिवपुराणाचं आयोजन करतो, जो कोणी या कथेचं यजमान पद स्वीकार करतात, म्हणून त्यांना ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. आणि तेवढ्यासाठीच माझ्या मनामध्ये इच्छा आली की आपण यजमान मात्र दिला पाहिजे कथेला. आणि तुम्ही माझी कथा केली असती, पूजा करून घेतलं असतं, केलं असतं, पण नाही महाराज. कारण आपल्याला पोस्टमन म्हटलं गेलेले आहे. आपण कोण आहे? देवांचा माल, साधू संतांचा माल पोच करायचा. महाराज मोठ्या वक्त्याच्या तोंडून ऐकलं, कथा कीर्तन करणारे साधू संत जे काय आहे ते साधू संत भगवंताचं आपल्या प्रदान करतात, पण त्यांच्या हातून आलेलं ते गोड होतं. कशा प्रकारे? समुद्राचं पाणी कसं आहे? खारट आहे. त्या समुद्राचं पाणी ढगांमध्ये जातं, ढग उचलतात आणि ढगाने त्या समुद्राचं पाणी उचललं की पुन्हा खाली सोडतात. मग खाली सोडताना कसं सोडतात? घेतलं कुठून? समुद्रातूनच. आणि टाकतं कुठे? खाली. पण ते कसं येतंय? गोड येतंय. त्याचं एकमेव कारण काय? तसं साधू संत तसे कथाकार कीर्तनकार आहेत. कसं करतात ते? तिथूनच उचलतात, पण त्यांच्या मुखाद्वारे आलेलं ते काय होतं? ते गोड होतं. ते तुम्हा आपल्याला अमृत सारखं होतं. तशी कथा मी सांगण्याचा प्रयत्न केला,
पण तुमच्यासाठी ती नक्कीच अमृत ठरेल याच्यात मात्र संशय नाही. भगवंताची कथा ही दिव्य. या शिवपुराणातल्या कथेमध्ये एक श्लोक आलेला आहे, जो कोणी कथा सांगतो ऐकतो वक्ता श्रोता कळत नकळत वक्त्याकडून श्रोत्याकडून पाप घडत असतं. जीवाकडून पाप होतो. म्हणून माझी इच्छा आहे मी तो श्लोक 3दा बोलेल. माझ्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी म्हणायचं आहे आणि आपण या ठिकाणी कथेला पूर्णविराम देऊ. आणि पूर्णविराम दिल्यानंतर काही थोडेसे आमचे श्री हरिभक्तपरायण प्रथम चंद्र उर्फ भैयवजी महाराज हे 2 शब्द बोलतील. काही आपल्याकडे जे महाराज मंडळी आलेले आहेत त्यांचं शब्द सुमनांनी ते स्वागत करतील आणि मग आरती होईल. आणि आरती झाल्यावर यजमान आले हो तिकडे जर कोणी असतील आपले स्वयंपाक करणारे, झाला का स्वयंपाक? 2 मिनिटं येऊन जाऊ ना इकडे श्लोक बोलण्यासाठी. अरे येत का? त्याच्या अगोदर भजन घेऊ थोडंसं. माऊली एक सुंदर धून म्हणा. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल हरि. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल. 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 हे गोपाल नंदलाल, 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 हे गोपाल नंदलाल. कृष्ण गोविंद गोविंद 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 गोपाल आपली कथा
आता समारोप होईल. कथा करत असताना माझी